हाय फ्रेंड्स. तर आजचा टॉपिक जरा वेगळा आहे. झाड, माणूस की वगैरे वगैरे. मस्त आहे बघा. काय बोलायचं आहे ते की कधी सकाळी शांतपणे झाडाखाली बसून बघितलं आहे का? झाड काही बोलत नाही पण खूप काही शिकून जातो. दगड काही बोलत नाही पण वर्षानुवर्ष ऊन पाऊस सहन करत राहतो, उभा राहतो. नदी कोणाला विचारत नाही, ती फक्त वाहत राहते. आणि सूर्य रोज उगवतो, रोज मावळतो. त्याचे कोणी कौतुक करत नाही. म्हणून वाटलं निसर्ग माणसापेक्षा खूप मोठा शिक्षक आहे. कारण निसर्ग बदलतो पण त्याचा स्वभाव बदलत नाही. झाडावर फळ आलं की ते स्वतः खात नाही, ते दुसऱ्यांना देतात. नदी तहानली नसते तरी दुसऱ्यांसाठी तहान भागवते. ढग स्वतःसाठी पडत नाही, ते जमिनीसाठी बरसतात. पण माणूस थोडा यशस्वी झाला, पैसा, संपत्ती, प्रसिद्धी मिळाली की त्याचा स्वभाव बदलायला लागतो. कालपर्यंत जो माणूस प्रत्येकाला वेल द्यायचा, तो आता कोणाला वेल द्यायला मागत नाही. जो म्हणायचा मी नेहमी तुझ्यासोबत आहे, आज तो ओळख दाखवायला तयार नसतो. निसर्गात एक गोष्ट खूप सुंदर आहे. झाडावर पान गळालं पण झाड पानाला दोष देत नाही, नवीन पान तयार करतो. जीवनातही तसंच असतं. काही माणसं नवीन भेटली पण त्यांनी आपला स्वभाव बदलायचा नसतो. हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. लोक बदलतात कारण त्यांचे फायदे बदलतात. निसर्ग बदलतो कारण वेल बदलते. या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. जर एखादा सुगंध देणारा फूल बंद केला तर त्याचा फुलपणा संपतो. पण जर नदी वाहणारी थांबली तर नदी राहणार नाही. आणि जर माणूस चांगुलपणा सोडून दिला तर त्याच्यात आणि इतरांमध्ये फरक राहील. जीवनात अशा वेळी जेव्हा तुमच्याजवळ कोणी नसेल तर निसर्गाकडे पहा. रोज पुन्हा उगवतो. पाऊस पडूनही आकाश पुन्हा स्वच्छ होतं. कोरड्या झाडालाही पुन्हा पालवी फुटते. म्हणजेच वाईट दिवस कायमचे नसतात आणि चांगले दिवस कायम राहत नाही. माणूस हा बदलतो कारण परिस्थिती बदलते म्हणून. स्वभाव नका बदलू. निसर्गाकडून एक धडा घेत राहा. शांत राहा, स्वच्छ राहा. कारण जगायला तुमची श्रीमंती दिसत नाही, तुमचा स्वभाव लक्षात राहतो. आणि शेवटी झाड मोठं नसतं तर ते सर्वात उंच असतं. मोठं झाड ते त्याच्या सावलीत दुसऱ्या झाडाला आधार मिळतो.